आता मी तुम्हाला जे एक्सप्लेन केलं कंपोजिट सप्लाय, तर हा जो कंपोजिट सप्लाय सेक्शन 8 मध्ये हेच त्याने क्लिअर केलं आहे. कंपोजिट सप्लाय कशाला म्हणतात, तर एक गुड्स किंवा एकाबरोबर अनेक सहाय्यक गुड सर्व्हिस दिल्या जातात. आता त्यांनी प्रिन्सिपल सप्लाय पण त्यात डिफाईन केलं आहे बघा. मीन्स द सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस विच कॉन्स्टिट्यूट्स द प्रीडॉमिनंट एलिमेंट. मुख्य सप्लाय काय, डॉमिनंट काय. आता वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये कसं होतं, काही वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये लेबरचं काम जास्त असायचं आणि मटेरियल कमी लागायचं, आणि काही वर्क कॉन्ट्रॅक्टमध्ये मटेरियल जास्त आहे लेबर कमी आहे, पण दोन्ही आहे ना, सर्व्हिस पण आहे आणि गुड्स पण आहे. तरी ते काय सांगितलं शेड्यूल 2 मध्ये कंपोजिट सप्लाय वर्क कॉन्ट्रॅक्ट असेल, कंपोजिट वर्क कॉन्ट्रॅक्ट आहे तो कंपोजिट सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण कंपोजिट सप्लाय डिफाईन त्यांनी केलं ते सेक्शन 230 मध्ये आहे, आणि सेक्शन 290 सांगतो की प्रिन्सिपल सप्लाय मीन्स द सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस विच कॉन्स्टिट्यूट्स द प्रीडॉमिनंट एलिमेंट ऑफ अ कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लायमध्ये याचं डॉमिनन्स आहे तो प्रिन्सिपल सप्लाय, टू विच एनी अदर सप्लाय फॉर्मिंग पार्ट ऑफ द कंपोजिट सप्लाय इज अँसिलरी. दुसरा सहाय्यक आहे. जो मुख्य सप्लाय आहे, जो डॉमिनंट आहे, जो जास्त प्रभावी आहे, आणि त्याच्याबरोबर सहाय्यक इतर सप्लाय आहे. जो डॉमिनंट आहे तो काय प्रिन्सिपल सप्लाय, आणि बाकी इतर सहाय्यक सप्लाय आहेत. आणि कंपोजिट सप्लाय मीन्स अ सप्लाय मेड बाय टॅक्सेबल पर्सन टू अ रिसिपियंट कॉन्स्टिट्यूट ऑफ 2 or more टॅक्सेबल सप्लाय. एक किंवा जास्त सप्लाय होत आहेत गुड सर्व्हिसेस किंवा दोन्हीचे. एनी कॉम्बिनेशन देअर ऑफ विच आर नॅचरली बंडल, ते नॅचरली बंडल असले पाहिजे. आणि समजा मी 3-4 गुड सर्व्हिसेस एकत्र आणले आणि एकत्र विकले, पण हे जे शब्द आहेत विच आर नॅचरली बंडल ते नाही आहेत, आणि नॉर्मली ते तशा प्रकारे सप्लाय होत नाही आहेत ऑर्डिनरी कोर्समध्ये, तर तो मग कंपोजिट सप्लाय होणार नाही. कंपोजिट सप्लाय होतो, आणि इथे काय म्हटलं आहे कंपोजिट सप्लाय आहे, आणि त्याच्यामध्ये प्रीडॉमिनंट एलिमेंट ऑफ कंपोजिट सप्लायचा जो असेल तो प्रिन्सिपल सप्लाय, आणि बाकी इतर त्याचे सहाय्यक सप्लाय आहेत. आता आपण काय बघतोय, सेक्शन 8 का बघतोय, आपल्याला हे बघायचं आहे लायबिलिटी कशा प्रकारे डिटरमाइन करायची कंपोजिट सप्लायमध्ये. आणि कंपोजिट सप्लाय नाही आहे तर पुढे त्यांनी मिक्स सप्लायचा एक वेगळा क्लॉज दिला आहे, तो पण मी एक्सप्लेन करतो. लायबिलिटी काय येईल, मी तुम्हाला जेव्हा बोलतो असं की बघा जो सप्लाय होतोय त्या सप्लायमध्ये एक वस्तू आहे, एअर कंडिशन, ही वस्तू मी घेतली, त्याने याचे मला 48,000 सांगितले. आता मी सांगितलं की विचारलं तुम्ही राहता कुठे, सिटीमध्ये आम्ही फ्री ऑफ चार्ज डिलिव्हरी देऊ. मी सांगितलं मी थोडं गावाच्या बाहेर राहतो. त्यांनी विचारलं कुठे काय, तर त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्हाला तुम्ही तिथे ट्रान्सपोर्ट करायचे 500 रुपये एक्स्ट्रा द्या, कारण तुम्ही थोडं लांब राहता, आम्ही सिटीमध्ये सर्व्हिस फ्री ऑफ चार्ज देतो. आता हे ते करायचं म्हटलं तर मग त्याला प्रॉपर मग पॅकिंग करा, मग इन्शुरन्स काढा, कारण थोडं एक 8-10 किलोमीटर ट्रान्सपोर्ट करायचं आहे. त्यांनी समजा आणखीन मला चार्जेस लावले की 1200 रुपये आम्ही आणखीन चार्जेस घेऊ. बोललो ठीक आहे. अशा प्रकारे त्यांनी मला 49,700 चार्जेस घेतले. आता जो माझ्याकडे तो टॅक्स घेईल तो फक्त ह्या अमाऊंटवरच घेईल का, जर इनोव्हॉइस या अमाऊंटचा पण बनला तर हे अशाच प्रकारे सप्लाय नेहमी होतो. हे काय नॅचरली बंडल आहे की ते गुड्स घेणं. आता नॉर्मली जेव्हा सेटलमेंट सप्लाय होतो तेव्हा ह्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड आहे, पण त्या रेंजच्या बाहेर मी राहतो म्हणून त्यांनी एक्स्ट्रा घेतले माझ्याकडनं. जेव्हा ही 48,000 आहे अमाऊंट, इथे कुठलाही एक्स्ट्रा चार्ज नाही आहे. इन्स्टॉलेशन, ट्रान्सपोर्टेशन, पॅकिंग सगळं त्यामध्ये इन्क्लूड आहे. त्यांना माहीत. तेव्हा ह्याच्यावरती समजा AC वरती 28% रेट लागतो, तो 28%च लागतो ना, बरोबर आहे. पण जर का शहराच्या बाहेर दुसऱ्या शहरात पाहिजे असेल तर ते काय म्हणतात आम्ही करून देऊ, मग एक्स्ट्रा चार्जेस घेऊ. मग जास्त लांब आहे तर ते याचे मे बी 2,000 पण सांगतील. इन्स्टॉलेशन कुठेही करून देऊ तुम्हाला, पण सिटीमध्ये फ्री, दुसऱ्या आसपासच्या गावामध्ये किंवा पुढच्या शहरामध्ये एक्स्ट्रा चार्ज लागतील. आणि मग इन्शुरन्स वगैरे काढला त्याचे पण चार्जेस ते कोणाकडनं घेणार, रिसिपियंट करणार, बाहेर करणार घेणार. पण नॉर्मल चार्जमध्ये पण ते इन्क्लूड असतं. असं नाही की ते फ्री ऑफ चार्ज आहे. त्यांना माहिती आहे, कंपनीला माहिती आहे की बा हे प्रॉडक्ट नॅचरली अशाच प्रकारे होम डिलिव्हरी करून मग ते घरी पाठवून ट्रान्सपोर्ट करूनच करायला लागते. त्यामुळे त्यात सगळे चार्जेस इन्क्लूड असतात. किंवा 1 year वॉरंटी आहे,
आणि तुम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला ॲडिशनल वॉरंटी पाहिजे का 3 वर्षाची, मग तुम्हाला ॲडिशनल चार्जेस लागतील. म्हणजे इथे 1 year वॉरंटी चार्जेस पण त्यांनी कव्हर केलेच आहेत ना पहिल्यापासून. तुम्हाला ॲडिशनल वॉरंटी पाहिजे तर ॲडिशनल चार्जेस द्या. आता याच्यावरती लायबिलिटी किती येईल, याच्यावर लायबिलिटी किती येईल, टोटल जी काही अमाऊंट येईल याच्यावरती 28% टॅक्स लागेल का, ट्रान्सपोर्टचा 5% का तो लागेल, दुसरं काय मटेरियल लागलं त्यामध्ये 12% मटेरियल लागत असेल पॅकिंग करायला ते लागेल, कसं लागेल, कसा विचार करावा हे सांगितलं त्यांनी सेक्शन 8 मध्ये. A composite supply comprising 2 or more supplies, one of which is a principal supply, shall be treated as a supply of such principal supply. Principal supply ताच सप्लाय केला आहे हे समजलं जाईल. म्हणजे जो टॅक्स माझ्या एसीचा 28% आहे, मग तो एसी सप्लाय होत असताना जर जीएसटी रेट 28% आहे, आणखीन पॅकिंग ट्रान्सपोर्ट काही केलं, एक्स्ट्रा चार्जेस लावले, एक्स्ट्रा वॉरंटी वगैरे, तर त्याच्यावरती 28%चा जीएसटी रेट लावायचा, लायबिलिटी 28%ची येईल. हेडिंग काय याचं, The tax liability on a composite or a mixed supply shall be determined in the following manner. कुठल्या मॅनरमध्ये घ्या, कंपोजिट सप्लाय असेल 2 or more सप्लायचा, one of which is principal supply, shall be treated as supply of such principal. जो प्रिन्सिपल सप्लाय आहे त्याचाच सप्लाय झालाय आणि मग त्याचाच काय लागेल, जीएसटी रेट लायबिलिटी म्हणून लागेल. मिक्स सप्लाय, आता मिक्स सप्लाय दिलं, आता मिक्स सप्लाय mixed supply means 2 or more individual supplies of goods, services or any combination thereof made in a conjunction with each other by a taxable person for a single price. Single price दिले जिथे such supply does not constitute a composite, तिथे composite supply नाही आहे. composite supply केव्हा होतो, नॉर्मली ऑर्डिनरी त्याच प्रकारे बिझनेस होत असेल ते ट्रान्झॅक्शन नॅचरली बंडल पाहिजे आणि त्याच प्रकारे ते परफॉर्म होत असलं पाहिजे तर त्यात येईल. म्हणजे एक किंवा जास्त गुड सर्व्हिस आहेत, नॅचरली बंडल आहेत आणि ऑर्डिनरी कोर्स ऑफ बिझनेस सप्लाय त्याच प्रकारे होतो तर ते काय कंपोजिट सप्लाय, पण नॅचरली बंडल नाही आहे. म्हणजे समजा एक्झाम्पल बघा कसं यायचं की सप्लाय ऑफ पॅकेज कन्सिस्टिंग ऑफ कॅन फूड्स, एक पॅकेज बनवलं ज्यामध्ये कॅन फूड, स्वीट्स, चॉकलेट, केक्स, ड्राय फ्रूट, ॲडिडेड ड्रिंक, फ्रूट ज्युसेस हे एकत्र केलं, एक पॅक बनवला की हे लोक घेतात. ओके, हे घेतात कधी घेतात ते जेव्हा ख्रिसमस वगैरे असतो त्यावेळेस लोक या प्रकारे परचेस करतात. एक पॅक बनवला, या पॅकमध्ये या सगळ्या पॅकची किंमत बाबा एक 1200 रुपये आहे. मग आता ह्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, काही 5% वाले आहेत, काही एक्झाम्प्ट आहेत, काही 12% वाले आहेत, काही 28% वाले आहेत. तर मग इथे काय झालं, हा कुठला सप्लाय, हा कंपोजिट सप्लाय नाही आहे, मग हा मिक्स सप्लाय होईल. आणि या प्रकारच्या मिक्स सप्लायमध्ये मिक्स सप्लाय ईच ऑफ दीज आयटम्स कॅन बी सप्लाइड सेपरेटली, हे वेगवेगळे विकू शकतात अँड इज नॉट डिपेंडेंट ऑन एनी अदर, इट शॅल नॉट बी मिक्स सप्लाय. वेगवेगळे विकले तर मिक्स सप्लाय नाही, पण एकत्र करून विकले तर मिक्स सप्लाय होईल. आणि ज्यावेळेस एकत्र करून विकले जातील तेव्हा लायबिलिटी कशावर येईल, टॅक्स रेट काय लावायचा, काय म्हणता, मूळ मी तेच मला सांगतोय. कंपोजिट सप्लायमध्ये एक प्रिन्सिपल सप्लाय आहे ना, इथे प्रिन्सिपल सप्लाय नाहीच आहे, नॅचरली बंडल नाहीच आहे. सगळे आयटम वेगवेगळे विकले जाऊ शकतात, पण त्यांनी अशा प्रकारे मार्केटिंग केल्यामुळे बिझनेस वाढेल त्या परिस्थितीमध्ये, म्हणून त्यांनी ते एकत्र आणल्याने एक पॅक बनवला. तर या पॅकमध्ये 5%, 12%, 18%, 28% किंवा एकदम गुड पण असतील. तर मिक्स सप्लायमध्ये काय येईल, तर टॅक्स लायबिलिटी ऑन अ कंपोजिट और मिक्स सप्लाय शॅल बी डिटरमाइंड इन द फॉलोइंग मॅनर. काय मॅनर म्हटला, मिक्स सप्लाय करता मॅनर काय, मिक्स सप्लाय कन्सिस्टिंग 2 or more सप्लाईज शॅल बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ दॅट पर्टिक्युलर सप्लाय. कुठला सप्लाय, ज्याचा विच अट्रॅक्ट द हायेस्ट रेट ऑफ टॅक्स आहे. म्हणजे 28% हा हायेस्ट रेट आहे, मग त्या पॅकचा जीएसटी 28% येईल. डिटरमाइन कसं करणार, 5, 12, 18, 28 काय आहे, तुम्ही सेपरेट विका मग काय प्रॉब्लेम नाही. हे नॅचरली बंडल नाहीच आहे ना, मग नॅचरली बंडल नसताना पण तुम्हाला एकत्र करून विकायचं आहे तर मग तरतूद काय करणार त्याची.
या प्रकारे केलं, हायएस्ट रेट लागेल त्याला. मग उपयुक्तता कळली घ्यायची सेक्शन 8ची. जो सप्लाय आपला आहे, मग कंपोजिट सप्लाय ज्यावेळेस गुड्स पॅक करणं, ट्रान्सपोर्ट करणं, लोडिंग अनलोड करणं, त्याचा इन्शुरन्स काढणं, त्याचे इन्स्टॉलेशन, ह्याचे जर वेगळे चार्जेस लावले गेले तर मुख्य सप्लाय काय, प्रिन्सिपल सप्लाय काय, ती वस्तू जी आहे, ती मशिनरी जी आहे, ती सप्लाय करणं हा मुख्य सप्लाय, आणि त्याला सहाय्यक इतर सप्लाय असतील. आणि जर का तो सप्लाय करायचा त्या मशीनचा, तर हे नॅचरली बंडल आहे. त्याची डिलिव्हरी करणं, इन्स्टॉलेशन करणं, त्याचं टेस्ट रन करणं हे करावंच लागतं. आणि मशीन ओके चालते, परफॉर्मन्स ओके आहे, सप्लाय तिथे पूर्ण झाला. आलं लक्षात? त्यामुळे जो काही रेट एक्स्ट्रा जे करण्याचा लागेल तो प्रिन्सिपल सप्लायचाच रेट इतर चार्जेसवरती लागेल. कारण मुख्य सप्लाय केला आहे तोच सप्लाय, सहाय्यक सप्लायचे व्हॅल्यू त्यामध्ये ॲड होईल, आणि प्रिन्सिपल सप्लाय केला हे समजलं जाईल. पण मिक्सला असं नाही आहे. मिक्सला सेपरेट सप्लाय होऊ शकतो, पण ते एकत्र करून एक पॅकेज बनवून जेव्हा विकलं जातं त्यावेळेस हायेस्ट रेट ज्या गुड्सचा आहे तोच त्याला ॲप्लिकेबल होईल त्या संपूर्ण पॅकेजच्या कॉस्टवरती. तोच जीएसटी रेट लागेल जो हायेस्ट रेट आहे. त्यातला एका आयटमचा रेट 5 आहे, 12 आहे, 18 आहे, तर मग 18 लागेल. हायेस्ट रेट काय 18 आहे. आता याची पण मी एक्झाम्पल बरीच दिलीत, वाचन तुम्हाला आणखीन क्लिअर होईल. संबंधित काही सर्क्युलर पण आहेत, ती पण दिलीत. त्यांनी सांगितलं ना, तो सर्व्हिस सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. जेव्हा हॉटेल आणि कॅटरिंग सप्लाय ऑफ सर्व्हिस म्हटलंय त्यांनी, तो कंपोजिट सप्लाय आहे. दोन त्यांनी काय म्हटलं, वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि हॉटेल रेस्टॉरंट सर्व्हिस. रेस्टॉरंट काय म्हटलं, हे सर्व्हिसेस आहे. मग जेव्हा नोटिफिकेशन काढलं रेटचं, त्यात त्यांनी त्याचा सर्व्हिस अकाउंट कोड दिलेला आहे आणि त्याचा रेट दिलेला आहे 5%. हॉटेलचा 5% दिलेला आहे, रेस्टॉरंटचा 5% दिलेला आहे. आणि वर्क कॉन्ट्रॅक्ट वेगळ्या प्रकारचे आहेत. त्यामध्ये तुम्ही बघाल ते कुठे 12 आहे, कुठे 18 आहे, तो रेट तुम्हाला वापरायचा आहे. तिथे काय कन्फ्युजनच नाही ना. तो कंपोजिट सप्लाय हा सप्लाय ऑफ सर्व्हिस आहे. पण बाकी कंपोजिट सप्लायला तुम्हाला काय करायचं आहे हे डायरेक्शन सेक्शन 8 मध्ये आलेलं आहे. हे दोन जे सप्लाय आहेत हे सप्लाय ऑफ सर्व्हिसेस आहेत आणि त्याचा रेट नोटिफाय केला आहे. पण ज्या वेळेस तुम्ही एखादी मशिनरी ज्या वेळेस सप्लाय करता आणि ती मशिनरी नेण्याचे चार्जेस इशू करण्याचे जेव्हा वेगळे लावता, तेव्हा मुख्य सप्लाय कसला आहे, मशीनचा आहे. मग त्याचा जो काय रेट असेल तोच बाकीच्या इतर सहाय्यक सर्व्हिसेसला लागतील, सहाय्यक गुड्सला लागेल. इथे सप्लाय गुड्सचा आहे, इथे सप्लाय सर्व्हिसचा नाही आहे. एका गुड्ससाठी तुम्ही एकाहून जास्त गुड्स किंवा सर्व्हिसेस वापरले असतील तर हा सप्लाय प्रिन्सिपल सप्लाय गुड्सचा आहे, त्या सप्लाय गुड्सचा आहे. त्याचा जो रेट आहे तोच लागेल. पण जे आपण अगोदर बघितलं की त्यांनी जे वर डिफाईन केलं आहे, शेड्यूल 2 मध्ये दिलं आहे की हे दोन कंपोजिट सप्लाय जे आहे, हे दोन कंपोजिट सप्लाय हे सप्लाय ऑफ सर्व्हिसमध्ये येतील. एक वर्क कॉन्ट्रॅक्ट आणि दुसरा रेस्टॉरंट सर्व्हिस. आता रेस्टॉरंट सर्व्हिसमध्ये टाकलेलं आहे, कॅटरिंग सर्व्हिसमध्ये टाकलेलं आहे. पहिले याच्यावरती जीएसटी आणखीन व्हॅट आणखीन सर्व्हिस टॅक्स दोन्ही लागत होता. आता याच्यावरती एकच सर्व्हिस अकाउंट कोडवर जो जीएसटी रेट असेल एकच लागेल, दोन टॅक्स लागणार नाही याच्यावर. आता सप्लाय जे आपण बघतो तेव्हा सप्लाय हा एकदा की सप्लायमध्ये आलं तर सर्व गुड्स आणि सर्व सर्व्हिसेस या टॅक्सेबल सरकार करू शकत नाही आहे सप्लायमध्ये, म्हणून घ्या टॅक्स असं होऊ शकत नाही. जसं मेडिकल डॉक्टर एखादा ऑपरेशन करतो, अगोदरच लोकांना त्याची फीज देणं, चार्जेस देणं हे फारच त्रासदायक असतं, खर्चिक असतं. त्याच्यावर आणखीन जीएसटी सरकारने घेतला तर मग फार अमानुषपणा केल्यासारखं होईल. ते राष्ट्रीय पद्धतीने टॅक्स वसूल केला असं होईल. त्यामुळे काही गुड्स काही सर्व्हिसेसवरती गव्हर्नमेंट काय करतं, सप्लायमध्ये जरी असतील तरी पण मग त्या वेळेनुसार, त्या परिस्थितीनुसार आणि एकंदरीत लोकांच्या जगण्याच्या परिस्थितीनुसार काही गुड्स किंवा काही सर्व्हिसेस हे एक्झाम केले जातात. म्हणजे ज्या गुड्ससाठी आपल्याकडे भारतामध्ये एक्झाम्शन असेल, जरूर नाही की US मध्ये एक्झाम्शन असेल. आपली ती परिस्थिती अशी आहे की बाबा वैद्यकीय चार्जेस आहेत त्यावर जीएसटी नाही लावला पाहिजे,
पण एखाद्या कंट्रीमध्ये जे डेव्हलप कंट्री आहे तिकडे असेल चार्जेस देत असतील, त्यांना ते मान नाही तिथल्या लोकांना. त्यामुळे आपल्या इकडची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार आपल्या सरकारने काय ठरवलं आहे, काही गुड्स काही सर्व्हिसेस एक्झाम करावे. त्यामुळे कशा प्रकारे हे ड्राफ्ट केलं आहे सेक्शन बघा. वेअर सेक्शन ड्राफ्ट कसा केला आहे, जिथे वेअर द गव्हर्नमेंट इज सॅटिस्फाईड दॅट इट इज नेसेसरी इन द पब्लिक इंटरेस्ट, हे गरजेचं आहे इन द पब्लिक इंटरेस्ट सो टू डू. टॅक्स घेण्याचा उद्देश काय असेल, लोकांचं जीवन पुढे गेलं पाहिजे, लोकांचं जीवन सक्षम झालं पाहिजे, लोक आनंदी झाले पाहिजे असं आहे. लोकांना दुःखी करणं टॅक्स घेऊन हा उद्देश नाही. टॅक्स घेऊन लोकांचं जीवन चांगल्या प्रकारे डेव्हलप करणं हा उद्देश आहे. त्यामुळे पब्लिक इंटरेस्ट काय, काही वस्तूवर तुम्ही टॅक्स घ्या पण काही वस्तूवर तुम्ही टॅक्स घेऊ नका. त्यामुळे इट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल, आता काउन्सिलमध्ये हे ठरतं, ही चर्चा होते. आता काउन्सिलमध्ये ज्या वेळेस महाराष्ट्राचा एक प्रतिनिधी कोण आहे, फायनान्स मिनिस्टर, तो मिटिंगला जाईल. तो जे रिकमेंड करेल त्याला रिकमेंड कोण करतं, त्याला रिकमेंड राज्यामधली जनता करते. व्यापारी करत लोक रवा हे गुड्स तुम्ही एक्झाम करा, हे सर्व्हिसेस एक्झाम करा. म्हणजे लोकांच्या मागणीनुसार पब्लिक इंटरेस्ट कोणापर्यंत पोहोचतो, आपला प्रतिनिधी जो आहे आपण त्यापर्यंत पोहोचतो. म्हणजे आपला कोण नगरसेवक असेल, आमदार असेल त्याला आपण सांगू, तो त्या संबंधित मंत्र्याला सांगेल आणि तो संबंधित मंत्री मग म्हणजे जे कोण व्यापारी आहे, त्यांचे असोसिएशन असेल, संस्था असेल, हे सरकारला वेळोवेळी काय करत असतात, अशा प्रकारचं व्यवस्थित वेळोवेळी रिप्रेझेंटेशन सादर करत असतात आणि त्यातून त्यांना कळतं की बा लोकांचं मागणं काय. मग त्यानुसार द पब्लिक इंटरेस्ट सो टू डू इट मे ऑन द रिकमेंडेशन्स ऑफ द काउन्सिल, एकतर सरकार याचे सर्वे करेल, लोकांमध्ये लोकांची काय अपेक्षा आहे, काय गरज आहे, किंवा लोक त्यांना कॉन्टॅक्ट करून सांगतील. सरकारला कळलं, रिकमेंड केलं GST काउन्सिलला आणि मग त्याप्रमाणे बाय नोटिफिकेशन काढून एक्झाम केलं. जनरली एक्झाम जनरली चार्ट घेतो मी. द गव्हर्नमेंट मे जनरली एक्झाम सप्लाय ऑफ गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस ऑफ एनी स्पेसिफाईड डिस्क्रिप्शन. एज्युकेशन कोड दिला जातो, हे गुड्स आहे एक्झाम्पल ऑन रिकमेंडेशन ऑफ द GST काउन्सिल बाय नोटिफिकेशन आयदर ॲब्सोल्युटली. ॲब्सोल्यूटचा अर्थ काय, कुठलीही कंडिशन नाही, हे ॲब्सोल्यूट एक्झाम्पशन आहे. ऑर सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी स्पेसिफाईड इन दॅट नोटिफिकेशन. अटी शर्तीवरती काय असेल, एक्झाम्पशन असेल. होलली असेल एक्झाम्पशन किंवा पार्टली असेल. म्हणजे जर टॅक्सेबल 12% आहे तर 6% एक्झाम्प्ट आहे असे होऊ शकते. विच इफेक्ट फ्रॉम सच डेट ॲज मे बी स्पेसिफाईड इन सच नोटिफिकेशन. हे नोटिफिकेशन 11(1) प्रमाणे येईल. CGST ॲक्टमध्ये, IGST ॲक्टमध्ये 6(1) प्रमाणे येईल. तुम्ही जर इथे सेक्शन काढून बघितलं तर इथे याल 11वा सेक्शन जो आहे ते मी इथे सेक्शन वाईज काढलं. 11वा सेक्शन काय येतो, पॉवर टू ग्रँट एक्झम्पशन. आम्ही काय काढलं आता, CGST ॲक्ट काढलं. जर इथे मी IGST ॲक्ट काढला, सहावा आहे पॉवर टू ग्रँट एक्झम्पशन फ्रॉम टॅक्स. अकरा 2 मध्ये हे दिलं आहे किंवा 6(2) मध्ये IGST ॲक्टमध्ये हे दिलं आहे. द गव्हर्नमेंट मे एक्झम्प्ट एनी गुड्स अँड ऑर सर्व्हिसेस ऑन विच टॅक्स इज लेव्हिएबल फ्रॉम पेमेंट ऑफ टॅक्स बाय स्पेशल ऑर्डर ऑन रिकमेंडेशन ऑफ GST काउन्सिल under circumstances of an exceptional nature to be stated in such order in the public interest. आता समजा एक NGO आहे, NGO असतात ना, त्यांनी असं ठरवलं की आपण एक CT स्कॅनचं मशीन घ्यायचं आणि त्या मशीननी जसं त्यांचा एक आर्थिक स्तर ज्यांचा स्ट्रॉंग नाही आहे त्यांच्याकरता, म्हणजे आदिवासी लोक असतील, गरीब लोक असतील, त्यांना आपण फ्री ऑफ चार्जमध्ये CT स्कॅन, MRI ही सुविधा देऊ. आणि इतर लोकांना, जे इतर लोक आहेत ज्यांचा आर्थिक स्तर चांगला आहे त्यांच्याकडनं पूर्ण अमाऊंट घ्यायची. पण काही सर्टन कॅटेगरीचे लोक असतील त्यांच्याकडनं 50% चार्जेस, कुणाकडनं 100% फ्री, अशा प्रकारे आम्ही काय करू,
ती मशीनवरती CT स्कॅन किंवा MRI फ्री ऑफ चार्ज देऊ. मग ते रिकमेंड करतात गव्हर्नमेंटला. म्हणजे समजा मला हे करायचं आहे, एखादा NGO आहे तो काय करतो, एखाद्या त्यांच्या एरियातल्या आमदाराला किंवा मंत्र्याकडे जातो, त्याची अपॉइंटमेंट घेतो, आम्ही मशीन घेतो आहे, आमच्या संस्थेला तुम्ही काय करा, हे एक्झामिशन मिळवून द्या. ही 11(2)ची पॉवर आहे. यात स्पेशल ऑर्डरने काय मिळतं, एक्झामिशन मिळतं की आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या लोकांकरता हे करतोय. म्हणजे कोणाला तरी आम्हाला काय करायचं आहे, जीवन सुसह्य करायचं आहे, पण तुम्ही आम्हाला काय करा, आम्ही लाखोचं करोडचं मशीन घेणार आहे, तर तुम्ही काही लाख टॅक्स माफ करा. मग त्यावेळेस ती ऑर्डर काढून ते एक्झाम्शन दिलं जाऊ शकतं. स्पेशल ऑर्डर आहे, ही जनरल नाही आहे. एक कसं आहे, जसं एक कुठलाही डॉक्टर आहे तो जेव्हा चार्जेस घेईल, मेडिकल सर्व्हिस देईल, एक्झाम, हे ओपन आहे. तसं हे स्पेशल आहे. हे कसं आहे की स्पेशल ऑर्डरनी ती ऑर्डर काढून, म्हणजे तो काय, ती ऑर्डर दिली जाते, मग तो सप्लायरकडे जातो, बघा हे बघा हे एक्झाम केलं, म्हणजे तो सप्लायर अशा मशीन 4 लोकांना विकेल तर ते टॅक्सवर 28% आहे. पण ह्या NGOला जेव्हा विकेल त्यांच्याकडे ऑर्डर आहे, बाबा ह्या ऑर्डरप्रमाणे एक्झाम्प्ट आहे, तर आमच्याकडून तुम्ही टॅक्स घेऊ नका. मग तो ती कॉपी ठेवून घेईल आणि बेस्ड ऑन ती कॉपी तो एक्झाम्शन देईल. कळलं? आता हे सेक्शन 11 आहे. इकडे मला CGST ॲक्ट काढायला पाहिजे पहिले. मला मगाशी मी काय दाखवलं होतं, एक एंट्री दाखवली होती आणि त्याच्या खाली बघा एक एक्सपेन्स होतं ना, आठवतं तुम्हाला? मगाशी मी ते रेंटचं जेव्हा काढलं, रेसिडेन्शियल ड्वेलिंग, हे बघ, हे दिसतं खाली एक्सप्लेनेशन. हे एंट्री कधी आली, ही एंट्री पहिले आली, त्यानंतर त्यामध्ये ही अमेंडमेंट झाली. ओके, आणि खाली इथे हे जी एक्सप्लेनेशन आहे दिसतं इकडे. आता ह्याची एक्सप्लेनेशन आहे 11(3) मध्ये ही पॉवर आहे की एक्सप्लेनेशन inserted within 1 year for the purpose of clarifying the scope or applicability of any notification order to have retrospective effect. त्याने तिकडे एखादा एक्सप्रेशन टाकलं किंवा जे काय दिलेलं आहे, नक्की ह्याच्यातनं मला क्लिअर होत नाही आहे की एक्झामिशन केव्हा लागू होईल, केव्हा लागू असणार नाही, कोणाकडे लागू होईल. मग तिथे काय केलं जातं, असं एक्सप्लेनेशन टाकलं जातं आणि त्या एक्सप्लेनेशनमुळे काय येतं की क्लिअरिटी येते टॅक्सपेअरला की इथे मला टॅक्स देणं नक्की लागतं का मला करमुक्त केलेलं आहे. मग अशा प्रकारचं एक्सप्लेनेशन 1 वर्षामध्ये दिलं जाऊ शकतं. म्हणजे नोटिफिकेशन काढलं, त्यात एक एंट्री इन्सर्ट केली, बरोबर आहे. ती एंट्री इन्सर्ट केल्यानंतर त्याच्यावरनं लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण झालं असेल तर मग गव्हर्नमेंटला कळलं ह्या एंट्रीचं कन्फ्युजन आहे, मग तर ते 1 वर्षामध्ये तिथे एक्सप्लेनेशन टाकू शकतात. आणि जेव्हा ते एक्सप्लेनेशन टाकतील
Explanation inserted within 1 year for the purpose of clarifying the scope or applicability of any notification order to have retrospective effect where the government feels that there is a need to clarify the scope or applicability of any notification order issued under this section. It can issue an explanation within 1 year of issue of said notification order, and such explanation shall have effect as it was there. जेव्हा ती एंट्री आणली ते एक्सप्लेनेशन एका वर्षामध्ये आणतील, पण जेव्हा ती एंट्री आणली एक्सप्लेनेशन तेव्हापासूनच होतं असं समजलं जाईल. It is hereby clarified that the explanation so inserted for a particular entry in the notification is effective from the inception of the जेव्हा एंट्री आली एक्सप्लेनेशन तेव्हाच आलं असं समजलं जाईल. ओके. आता गुड्स जे आहेत या गुड्समध्ये काय असा प्रॉब्लेम नाही आहे. एजीएन कोड दिला आहे किंवा हे एक्झाम्प्ट आहे. फ्रेश मिल्क एक्झाम्प्ट आहे. पोटॅटोज एक्झाम्प्ट आहे. ग्रॅप्स एक्झाम्प्ट आहे. नॅशनल इंडियन नॅशनल फ्लॅग, प्लास्टिक बँगल्स हे एक्झाम्प्ट आहे. हे जर तुम्ही इथे आलात आणि नोटिफिकेशन काढलं इथलं GST नोटिफिकेशन्स कधीच बघू मी जेव्हा कायदा चालू झाला तेव्हा सगळ्यात पहिले काय आलं, पहिलं कधीपासून कायदा लागू होईल. पुढे एक मिनिट, नोटिफिकेशन मध्ये मला इथे काढायला लागतं रेट. त्यांनी स्पेशल कॅटेगरी दिलेली आहे आणि मग इथे मला इयर काढायला पाहिजे, मग मला ह्यात मिळेल. आता इथे मला 10 एंट्री दिसत आहेत, त्या मी 100 केल्या तर 17-18 मध्ये 47 एंट्रीज आल्या. त्यातली पहिली एंट्री बघाल तर GST रेट शेड्यूल हे पहिलं आहे नोटिफिकेशन. कुठल्या गुजरात किती असेल हे पहिलं दिलं त्यांनी. दुसरं जे आहे ते एक्झाम गुड्स नोटिफाईड. कुठले गुड्स, आता इथे बघा पुढे जे व्ह्यू दिसते तुम्हाला हे जे दिसते ना पुढे हे जे आहे याचं हेडिंग बघा काय, हिस्ट्री आणि पुढे रिमार्क आहे. आता ह्या इथे इथे क्लिक केलं व्ह्यूला क्लिक केलं तर मला इथे बघा प्लस दिसतो. या प्लसला क्लिक केलं तर हे नोटिफिकेशन पहिल्यांदा आलं 2/2017. याच्यामध्ये काही गुड्स एक्झाम करण्यात आले. त्यानंतर पुढे जाऊन हे आणखी नोटिफिकेशन काढली, याच्यामध्ये आणखीन काही गुड्स एक्झाम केले किंवा एक्झाम केलेले गुड्स जे आहेत हे टॅक्सेबल होऊ शकते किंवा त्यातल्या अटी शर्ती बदलल्या असतील. अशा प्रकारे इतके नोटिफिकेशन्स आले. हे तुम्हाला फक्त या एकाच नोटिफिकेशनमध्ये कळत नाही की आत्ताच्या मोमेंटला गुड्स किती एक्झाम्प्ट आहे. हे तेव्हाच आहे आज किती एक्झाम्प्ट आहे, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशनचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला मिळतं. आता ह्याची इथे बघा यांना अजून पुढे काम करायचं आहे तर पुढे काम करून बघा टेक्स्ट ऑफ अमेंडेड नोटिफिकेशन हे दिले त्यांनी, म्हणजे इथे त्याचं काम चालू आहे. एकच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, त्यात जो गुड्स आहे हा कधीपासून एक्झाम झाला हे मिळेल, त्यात काय बदल झाला तर खाली मिळेल. आता कसं तर ह्या साईडला हे मिळत नाही, पण काय अशा वेबसाईट आहेत ज्या पेड आहेत ते मंथली इयरली चार्जेस घेतात आणि त्यांच्याकडे तुम्हाला असे लॉग इन ID पासवर्ड मिळतो आणि तिकडे जाऊन तुम्हाला ही अपडेट माहिती मिळते. तुम्ही ऑडिट किती करायला जाल, तुम्ही ऑडिट करायला जाल समजा 21-22, तुम्हाला कुठले तुम्ही बुक्स घ्याल त्यामध्ये फक्त आत्ता रेट आहे, तर मागे मला ऑडिट करायचं तेव्हा रेट काय होता, एखादी गुड किंवा सर्व्हिस तेव्हा टॅक्सेबल होती का, एक्झाम्प्ट होती का, तेव्हा रेट 12 होता, मग 18 झाला, 18 12 झाला. हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्याकडे तशा प्रकारची माहिती पाहिजे. कधी 1 जुलै 2017 आजपर्यंत कुठल्या गुड्सची पोझिशन कशी बदलली हे समोर एका व्ह्यूमध्ये दिसलं पाहिजे. हे इथे मिळत नाही. ही सगळी नोटिफिकेशन काढा आणि अभ्यास करा, 1 महिना यात जाईल. हे प्रॅक्टिकल नाही. मग अशा काही वेबसाईट्स आहेत तिकडे तुम्हाला हे सगळं रेडी मिळतं. ज्यांना असं काम असतं त्यांना ते चार्जेस देणं परवडतं, सोपं असतं की चार्जेस द्या वन टाईम. आता एक साईड आहे टॅक्स रिप्लाय, त्यांचे काहीतरी 4-5 रुपये घेतात ते इयरली, सगळी माहिती मिळते.
तो HSN कोड असेल, तो कधीपासून त्याला तो टास्क लागू झाला, एक्झाम होता, तर मग एक्झाममध्ये मी सर्च केलं, मला कळतं की ते हा HSN कोड एक्झाम होता, कुठे टॅक्सेबल झाला. 2 मिनिटात मला ह्या गोष्टी शोधता येतात. 5 मिनिटं 10 मिनिटात हे कळतं. आलं लक्षात? त्यांनी कुठनं संकलित केलं, सगळी माहिती इथनंच केली हे नोटिफिकेशन डाउनलोड करून, पण त्यांनी तो वेळ घालवला आहे, आपल्याला रेडी मिळतं. पण फक्त एकच नोटिफिकेशन नाही आहे, तर त्या नोटिफिकेशनमध्ये वारंवार असे बदल होत राहतात. हे दिसतं अमेंडमेंट नोटिफिकेशन, हे सगळं अमेंडमेंट झालेली आहे. मूळ नोटिफिकेशन हेच आहे 2/2017. याच्यामध्येच अमेंडमेंट होत राहणार, आणि याच्यामध्ये किती वेळा अमेंडमेंट झाली ती गोष्ट. सेम सर्व्हिसचं पण आहे, तसं हे गुड्सचं आहे, तसं सर्व्हिसचं आहे. गुड्समध्ये कॉम्प्लिकेशन्स काय नाही आहेत. सर्व्हिसमध्ये मी बघाल तर सर्व्हिसमध्ये बरेच कॉम्प्लिकेशन असतात. आता मी परत इकडे येतो, हे मी इथे आलो, हे झाले 2, 3, 4, 5 रिव्हर्स चार्ज हे दिसतंय. पुढच्या पेजला बघतो मी आता. 11व 12व काय दिसतंय? 12व आहे नोटिफाय एक्झाम्पशन ऑन सप्लाय ऑफ सर्व्हिस. मग हे सर्व्हिसचं आहे. मग सर्व्हिसमध्ये गेलो, व्ह्यू केलं तर दिसेल. मी आता व्ह्यू केलं लागली ते मला हे नोटिफिकेशन जे आहे प्लस केल्यावरती हे इतके आले. जर मी इथे ह्याच्यावरच क्लिक केलं असतं इंग्लिशवरती, डायरेक्ट ते ओपन होईल. काय हे दिलंय सर्व्हिसला 99. तर जेव्हा हे पहिले नोटिफिकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांनी 70-80 सर्व्हिस दिल्या होत्या पहिले. आता हे जेव्हा वाचायला जातो आपण, आता समजा मला माहितीच नाही आहे, हा विषयच माहीत नाही की रिलिजियस पिलग्रिम्स म्हणजे धार्मिक यात्रा काय असतात, मला समजून घ्यायला लागतं धार्मिक यात्रा काय असतात. आता हे सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्लॉटिंग ऑफ ॲनिमल, प्राण्यांची कत्तल. म्हणजे प्रत्येक विषय तुम्ही बघाल इकडे तर तो विषय पहिले समजावून घ्यायला लागतो की हा विषय काय आहे. आता इथे सर्व्हिसेस बाय वे ऑफ स्पॉन्सरशिप ऑफ स्पोर्टिंग इव्हेंट, म्हणजे स्पॉन्सरशिप काय असतं, म्हणजे आपल्याला विषयच माहीत नाही, एखादी ॲक्टिव्हिटीज माहीत नाही, तर ती पहिले समजून घ्यायला लागते. मग त्याविषयीचं काय दिलेलं त्यांचं एक्झाम्पशन आहेत ते नंतर कळतील. जगामध्ये जे काय सगळं चालतं सगळं आपल्याला माहिती असणं गरजेचं नाही ना. पण जेव्हा सरकार लॉ बनवतं तेव्हा सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना त्यांना टॅक्सेबिलिटी किंवा एक्झेम्पशन द्यायचं असेल, त्यामुळे बरेच विषय याच्यामध्ये येतात. आता हे जे मी बघताय सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय इन्क्युबेटी अप टू अ टोटल टर्नओव्हर ऑफ 50 लाख रुपीज इन ए फायनान्शियल इयर सब्जेक्ट टू द कंडिशन. आता हे ॲग्रीमेंट ॲज अन इन्क्युबेटी म्हणजे काय असतं नाही माहिती आपल्याला. म्हणजे पहिले ते गुगल करा, ती माहिती घ्या कोण ते आहेत, काय करतात, आहे की नाही, काय म्हणतात समजतं ना तुम्हाला. म्हणजे याच्यामधलं चॅलेंज हे आहे, बरेचसे गुड्स आहेत, आपण एक 5-50 गुड्स आपल्याला माहिती असतील, नोटिफिकेशन काढायचे गुड्स वाचतो, अरे ह्याचा अर्थ काय, हा कुठला गुड्स आहे, काय आहे. नॉट नेसेसरी की आपल्याला ते आपण गुड्स बघितलेले असतील, ऐकलेले असतील. सेम सर्व्हिसचं पण आहे. अशा बऱ्याच सर्व्हिस आणि गुड्स आहेत ज्या वेळेस ते मी वाचायला घेतो त्यावेळेस मला बरीच एक्स्ट्रा माहिती शोधून काढायला लागते, समजून घ्यायला लागते, मग मला कळतं की ते एक्झाम्पशन काय आहे. हे नॅचरल आहे. एक लहान मुल ज्या जन्माला येतं त्याला पहिले कळतं रे देऊळ आहे का, हा देव आहे का, ही घंटा आहे का, तो एकही शब्द शिकतो ना. तसं आहे आपण, आपल्याला जेवढ्या माहिती आहे, आपल्याला जगातलं काय सर्व ज्ञान झालेलं नाही आहे, सगळ्यात नॉलेज आपल्याला माहिती नाही आहे, पण तशी माहिती तुम्हाला समोर येत जाईल. त्याविषयी तुम्हाला आणखीन माहिती करून घ्यायला लागेल. ऑडिट कुठल्या समोर येईल तेव्हा त्या ऑडिटमध्ये कोणाच ऑडिट करतोय,
मग संबंधित विषय कुठले कुठले आहेत गुड्सचे सर्व्हिसचे ते सगळे लक्षात घेऊन मग त्या विषयाचं एकदम समजून घेऊन मग तुम्ही त्याच्या कार्यवाहीला समोर जाऊ शकता. कळलं एवढं? एक नोटिफिकेशन, दुसरं स्पेशल ऑर्डर, तिसरं काय असेल एक्सप्लेनेशन इन्सर्ट एका वर्षामध्ये केलं जाऊ शकतं. आता मी पुढे येतो की जे काय त्याच्यामधले ही सर्व्हिस आहे. एक कोण आहे? सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, दुसरा सर्व्हिस रिसिपियंट आहे, बरोबर आहे ना? तर काही एक्झाम्शन अशी आहेत, एक्झाम्शन काही अशी आहेत की स्पेसिफाईड ॲक्टिव्हिटीज किंवा ट्रान्झॅक्शन जर असेल तर ते एक्झाम्शन असेल. ती ॲक्टिव्हिटी आहे किंवा ते ट्रान्झॅक्शन जर आहे तर एक्झाम्शन आहे. देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे, सप्लायर कोण आहे, रिसिपियंट कोण आहे बघितलं जाणार नाही. सप्लायर कोणी असो, रिसिपियंट कोणी असो, ती ॲक्टिव्हिटी आहे एक्झाम्ड. समटाइम्स exemptions is provided in respect of the special activities or transactions. Consequently, the status of the supplier or recipient of the activities immaterial. ते विचारात घेतलं जाणार नाही. सप्लायर आणि रिसिपियंट कोणी असो, ही ॲक्टिव्हिटी आहे. एक्झाम्पल सर्व्हिसेस बाय वे ऑफ मच बघितलं आपण, ट्रान्सफर ऑफ गोईंग कन्सर्न, होल और इंडिपेंडेंट पार्ट देअर ऑफ. हे एक्झाम्शन जो सप्लाय करेल, जो रिसिपियंट करेल, ही ॲक्टिव्हिटी आहे, एक्झाम्शन आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज, वेअर हाऊसिंग ऑफ राईस आहे, त्याचं स्टोरेज, त्याचं लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज होत आहे. ओके. जो रिसिपियंट आहे तो काय करेल, ही सर्व्हिस देईल. तुमच्याकडे राईस आहे, मी काय करतो, तुमचं राईस लोडिंग, अनलोडिंग, पॅकिंग, स्टोरेज करतो आणि तुम्हाला एक चार्जेस घेतो. याच्यावर GST येणार नाही कारण ते एक्झाम्प्ट आहे. मग मी सप्लायर आहे, तुम्ही रिसिपियंट आहात, आपण कोण आहोत हे गव्हर्नमेंट बघणार नाही. गव्हर्नमेंट ओपन टू ऑल. ही सर्व्हिस कोणी देऊ कोणी घेऊ हे एक्झाम्प्ट आहे. कळलं एवढं? दुसरं असं आहे की एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर. अशी काही एक्झाम्पशन्स आहेत की जी सप्लायर तो असेल तरच म्हणजे मी सप्लायर आहे, जे एक्झाम्पशन मला आहे ते नॉट नेसेसरी की ह्यांना पण असेल. हे पण सप्लायर आहे, सेम सप्लाय करा जो मी करतो, मला एक्झाम्पशन असेल यांना नसेल. अशी काही एक्झाम्पशन यामध्ये आहेत. अशी काही एक्झाम्पशन्स दिलेली आहेत. ॲट टाइम्स एक्झाम्पशन्स इज गिवन टू स्पेसिफाईड सप्लायर्स ओनली. हिअर द स्टेटस ऑफ रिसिपियंट ऑफ द ॲक्ट. रिसिपियंट कोणी असो, सप्लायर कोण आहे, रिसिपियंट इमटेरियल, पण सप्लायर कोण आहे ते गरजेचं आहे ते एक्झाम्पशन लागू होण्यासाठी. एक्झाम्पल बघा, सर्व्हिसेस प्रोव्हाइड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटनी सर्व्हिस दिली तर गव्हर्नमेंटसाठी एक्झाम्पशन आहे. स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी, लोकल अथॉरिटी, वेअर द कन्सिडरेशन फॉर सच सर्व्हिस डज नॉट एक्सीड 5,000. 5,000 काय होईल, सप्लाय गव्हर्नमेंट देईल तर एक्झाम्प्ट आहे गव्हर्नमेंटची सर्व्हिस. सर्व्हिसेस बाय एन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA इन्कम टॅक्समध्ये 12AA. काही संस्था, काही ट्रस्ट हे रजिस्टर असतात या ॲक्टमध्ये. तर त्यांनी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी जर केली, आता जर का मी यात रजिस्टर नसेन आणि मी ॲक्टिव्हिटी केली आणि मी पब्लिककडून चार्जेस घेतले तर टॅक्सेबल. पण ह्यांची जी काय संस्था आहे ती रजिस्टर असेल 12AA मध्ये किंवा 12AB मध्ये आणि ह्यांनी चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी केली, त्यांना एक्झाम्पशन आहे. तुम्ही ती सर्व्हिस देणार, रिसिपियंटकडनं पैसे घेणार, पण तुम्ही टॅक्स नाही घेणार कारण तुम्ही 12AA मध्ये आहात किंवा 12AB मध्ये आहात. मी नाही आहे, मला टॅक्सेबल, तुम्हाला एक्झाम. काम तेच करतोय, सर्व्हिस तेच देतोय. आलं लक्षात? म्हणजे जेव्हा आपल्याला बघायला लागतं की एक्झाम्पशन कोण देतोय, कोण घेतोय, काय नक्की सर्व्हिस आहे, हे समजून, हे कशा प्रकारे समजून घ्यायचं याकरता मी समजून सांगतोय. गुड्समध्ये कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत, लक्षात घ्या. सर्व्हिसेसमध्ये कॉम्प्लिकेशन्स आहेत आणि ते समजण्यासाठी तुम्हाला काही पैलू असे आहेत, काय असे व्ह्यू आहेत मी ते लक्षात घ्या किंवा हे बघायचं आपल्याला. हे बघून त्याप्रमाणे समजून घ्यायला बरं पडतं. सगळ्यात पहिले तुम्हाला हे कळलं पाहिजे की सर्व्हिस काय आहे, नक्की त्यात काय केलं जाते हे पहिले कळलं पाहिजे. मग ते करणारा कोण आहे, सर्व्हिस घेणारा रिसिपियंट कोण आहे. तिसरी कॅटेगरी, इन समटाइम्स केसेस एक्झाम्पशन इज गिवन सो स्पेसिफाईड रिसिपियंट. त्या रिसिपियंटलाच मिळणार एक्झाम, सगळ्यांना मिळणार नाही. हिअर द स्टेटस ऑफ सप्लायर ऑफ द ॲक्टिव्हिटीज और ट्रान्झॅक्शन्स बिकम्स इमटेरियल.
हिअर द सप्लायर कोण आहे ते बघायचं नाही, घेणारा कोण आहे. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू, जर गव्हर्नमेंट घेणार आहे, एनी इन्शुरन्स स्कीम फॉर विच टोटल प्रीमियम इज पेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. इन्शुरन्स कंपनी सर्व्हिस कोण घेतं? गव्हर्नमेंट. तर मग जीएसटी लागणार नाही, एक्झाम नाही. दुसरं कोण घेतलं तर गव्हर्नमेंट, तर टॅक्सेबल आहे. इन्शुरन्स कंपनीला बघायला लागेल आहे की आपण सर्व्हिस इन्शुरन्स कोणाला काढतोय. जर संपूर्ण प्रीमियम कोण भरतोय? गव्हर्नमेंट भरतोय, तर मग ती इन्शुरन्स सर्व्हिस एक्झाम होईल. सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, युनियन टेरिटरी ॲडमिनिस्ट्रेशन अंडर एनी ट्रेनिंग प्रोग्राम. कुठलाही ट्रेनिंग प्रोग्राम आहे ज्याच्याकरता 75% किंवा त्याहून जास्त जी अमाऊंट आहे ट्रेनिंगची ते कोण भरतोय? गव्हर्नमेंट. जे ट्रेनिंग घेत आहेत ते 20%, 10%, मॅक्झिमम 25% भरत असतील आणि 75% जर गव्हर्नमेंट भरत असेल तर ह्या सर्व्हिसवरती ट्रेनिंग प्रोग्राम जो प्रोव्हाइड करतोय, जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, तो याच्यावर जीएसटी घेणार नाही, एक्झाम्प्ट आहे जीएसटी. ओके. आता समजा जसं ग्रामीण भाग आहे, तिकडे स्त्रियांकरता, मुलींकरता गव्हर्नमेंट एक प्रोग्राम आखला की यांना मशीन, शिवण मशीन, कपडे शिवायचं शिकवायचं. ओके. ट्रेनिंग प्रोग्राम दिला की आम्हाला ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचा आहे की जिकडे अशा काय महिला असतील त्यांना आम्ही काय करू, स्वयंरोजगाराकरता त्यांना आम्ही तयार करू, त्यांना तिकडे कपडे शिकवलं जाईल. आणि ह्याच्याकरता जर का अशा प्रकारचं ट्रेनिंग कोण जाऊन शिकतो तर तिथे समजा मार्केटला 5,000 फी असेल, तर गव्हर्नमेंट काय करतं, त्यांच्या प्रिमायसेसमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम बोलवतो की आमच्या प्रिमायसेस आहे, तुम्ही इकडे काय करा, हा ट्रेनिंग प्रोग्राम घ्या, 5,000 रुपये तुम्हाला आम्ही देऊ. किंवा गव्हर्नमेंट काय सांगेल की पब्लिकला सांगेल तुम्ही 1,000 रुपये तुमच्याकडनं घ्या, 4,000 रुपये गव्हर्नमेंट देईल, तुम्ही 5,000मध्ये हा कोर्स करा, प्लस तुम्हाला आम्ही रोजगार मिळावा म्हणून सहाय्य करू. अशा गव्हर्नमेंटने कुठली योजना आखली असेल तर मग याच्यावरती जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, एक महिला नाही, 100 महिला असतील, काही लाखात अमाऊंट जाईल, याच्यावरती जीएसटी आकारला जाणार नाही. 25% अमाऊंट, 75% किंवा मोर कोण पे करत आहे? गव्हर्नमेंट. बाकी पब्लिककडनं घेतले जातात. मे बी गव्हर्नमेंट 100% देते तरी एक्झाम्पशन आहे. गव्हर्नमेंटनी मिनिमम 75% कॉन्ट्रीब्यूट करायला पाहिजे. यातली अट ही आहे ना. हे एक्झाम्पशन कसं आहे? कंडिशनल आहे. 75% बॉर्न बाय गव्हर्नमेंट असलं पाहिजे. 75 किंवा त्याहून जास्त, मिनिमम 75 पाहिजे. चौथी कॅटेगरी एक्झाम्पशन टू स्पेसिफाईड सप्लायर्स अँड स्पेसिफाईड रिस्पेंट. दोन्ही इकडे तेच पाहिजे. देणार आणि घेणार ते असतील तरच एक्झाम्पशन, अदरवाईज नाही. पहिले काय बघितलं आपण? एखादी ॲक्टिव्हिटी आहे, एक्झाम्पशन सगळ्यांना, गव्हर्नमेंट, नॉन गव्हर्नमेंट कोणी असो. दुसऱ्यामध्ये काय बघितलं की स्पेसिफाईड सप्लायर, सप्लायर तो आहे तर एक्झाम्पशन. तिसऱ्यामध्ये काय? रिसिपेंट जो असेल तर एक्झाम्पशन. आणि डी मध्ये स्पेसिफाईड सप्लायर आणि स्पेसिफाईड रिसिपेंट दोन्ही पाहिजे. सर्व्हिसेस बाय एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. टू, घेणारा कोण आहे? घेणारे हे आहे. सर्व्हिसेस बाय नॅशनल पेन्शन स्कीम ट्रस्ट टू इट्स मेंबर्स, तरच एक्झाम्पशन आहे त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन फीजसाठी, फॉर्म ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन फीज. तुम्ही जी कुठली एंट्री बघाल या 4 कॅटेगरीमध्येच ती एंट्री असेल, पण नक्की ती एंट्री कुठल्या सर्व्हिस करताय, त्यात काय दिलं जात आहे, काय घेतलं जात आहे, देणारा कोण आहे, घेणारा कोण आहे, जर समजून घेतलं तर ती एंट्री कळेल. आता हे बेसिक क्लिअर केलं मी. तुम्ही जेव्हा एंट्री वाचायला जाल, पुढे जाऊन काय केलंय, ज्या एंट्री त्यांनी दिल्यात त्या अशा सेक्टर वाईज नाही आहे. आता मी पहिली एंट्री घेतली, याला मी नाव दिलं की सर्व्हिसेस रिलेटेड टू चॅरिटेबल अँड रिलिजियस ॲक्टिव्हिटीज, एंट्री नंबर 1. एंट्री नंबर 2 वेगळ्याच प्रकारची होती, मग ती मी घेतली नाही. मग मी काय केलं, पुढे जाऊन एंट्री नंबर 13वी होती, ती त्याच प्रकारची आहे. कुठल्या प्रकारची? कॅटेगरीचं नाव काय? या चॅरिटेबल आणि रिलिजियस ॲक्टिव्हिटी. सर्व्हिसेस संबंधित कुठल्या आहेत? चॅरिटेबल आणि रिलिजियस ॲक्टिव्हिटीज. मग त्यातनं एंट्री नंबर 1, एंट्री नंबर 13 आणि पुढे जाऊन एंट्री नंबर 60, 80 हे यामध्ये आले. मग दुसरी कॅटेगरी ॲग्रिकल्चरल रिलेटेड सर्व्हिसेस. समजायला सोपं जातं या प्रकारे. ओके, कळलं?
म्हणजे एंट्रीमध्ये काय समजून घ्यायचं आहे, कशा प्रकारे समजून घ्यायचं आहे हेच मी सांगितलं आत्तापर्यंत. गुड्सला हा प्रॉब्लेम येत नाही. गुड्समध्ये अशी गुंतागुंत कॉम्प्लिकेशन नसतात. एचएसएन कोड दिला हा गुड्स बस एक्झाम, पण ह्याच्यामध्ये सर्व्हिसमध्ये समजून घ्यायला लागतं. आता ही एंट्री बघा, एक मला दाखवतो एक एंट्री. सर्व्हिसेस एकच लाईन आहे. सर्व्हिसेस बाय अन एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA 12EB ऑफ द इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 बाय वे ऑफ चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज. हे दिली एंट्री त्याने. आता ज्यावेळेस ही एंट्री मी काढून बघेन, हे मी काढीन ना, यात ती एंट्री आहे, ही पहिली एंट्री आहे ना, एवढंच आहे बघा इकडे, एवढंच आहे. आता ज्या वेळेस हे नोटिफिकेशन संपतं, खाली येऊन बघितलं तर खाली जसं आपल्या सेक्शन 2 मध्ये काय डिफिनेशन्स आहेत ना, तसं इथे हे नोटिफिकेशन आहे. त्यात जे शब्द वापरलेत त्याचा अर्थ इकडे दिलाय खाली. आता आपण काय वाचलं, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज वाचलं ना, हे बघा खाली मीन्स कुठल्या, मग इथे दिलंय पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ, हे पुढे दिलंय. म्हणजे ही एंट्री एका लाईनची आहे का? नाही आहे ना. या एका लाईन बरोबरच तुम्हाला हे सगळं विचारात घ्यायला लागेल ना. आता हे त्यांनी एवढं दिलं फक्त, पण खाली जेव्हा चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज म्हटलं तेव्हा त्यातून मला आणखीन हे एवढं मिळालं ना खाली, समजलं ना. चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीजचा अर्थ जो मला वाटतो तो नाही घ्यायचा आहे, त्यांनी दिलाय त्याप्रमाणे जर ॲक्टिव्हिटीज केली जात असेल तरच ती एक्झाम्प्ट आहे. करणारा कोण आहे? पहिली कंडिशन काय, करणारा कोण आहे? जो रजिस्टर आहे, अशी एंटिटी जी रजिस्टर आहे सेक्शन 12AA मध्ये 12AB मध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट प्रमाणे, आणि ते काय करतायत, चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज जी त्यांनी डिफाईन कुठे केली आहे, हे दिले, यातली ॲक्टिव्हिटी आहे का? ते काय म्हणतात, ह्यांना आम्ही काय म्हणतो, ह्यांना आम्ही म्हणतो, हे नोटिफिकेशन म्हणतं, ह्या ॲक्टिव्हिटीला आम्ही म्हणतो चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी. समजलं ना. तर यामध्ये काय, पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ केअर और काउन्सिलिंग ऑफ. आता एखाद्या व्यक्तीला असा काय रोग झालाय, अपघात झालाय की तो जवळजवळ तो मरणार आहे, त्याचे होप्स नाही आहेत, पण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याला जगवला पाहिजे ना. मग त्याची सेवा शुश्रूषा करणारे काही लोक असतात, संस्था असतात, त्याला सांभाळतात, आणि घरचे लोक त्यांना फुकटनं सांभाळतात, पैसे घेतात. केअर और काउन्सिलिंग ऑफ टर्मिनली गंभीर आजार आहे, इल पर्सन और पर्सन्स विथ सिव्हिअर फिजिकल और मेंटल डिसॅबिलिटी आहे त्या व्यक्तीला, त्यांना ते सांभाळतात. तर ती जी अमाऊंट आहे त्याच्यावर GST लागणार नाही. फुकट आहे तर कन्सिडरेशन नाही आहे, ते कन्सिडरेशन नाही आहे, शेड्यूल 1 मध्ये ॲक्टिव्हिटी नाही आहे तर GST येणारच नाही ना. लक्षात घ्या. आपण काय बघितलं, शेड्यूल 1 मधली ॲक्टिव्हिटी जर का असेल तर कन्सिडरेशन नसेल तरी पण काय होतं, GST येतो. पण समजा ही ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्याच्यावर कन्सिडरेशन घेत नसतील तर असाही त्यात GST येणार नाही. पण ते कन्सिडरेशन घेतात, त्या माणसाला सांभाळण्याचे, त्याची सेवा करण्याचे, केअर आणि काउन्सिलिंग करण्याचे चार्जेस घेतात. मग हे शेड्यूल 3 मध्ये येतं का? नाही. मग टॅक्सेबल होईल की नाही होईल? जर एक्झाम नसेल तर टॅक्सेबल होईल. म्हणजे अगोदरच तो व्यक्ती त्याच्या घरातला जे कोण त्याचे नातेवाईक असतील, परिवार जो असेल, अरे एक व्यक्तीला आम्हाला दुःख झालं आहे, असा त्रास होतोय, आणि उभार गव्हर्नमेंट म्हणतं GST द्या याच्यावरती, त्यामुळे हे एक्झाम केलं. केअर और काउन्सिलिंग ऑफ टर्मिनली इल पर्सन और पर्सन्स विथ सिव्हिअर फिजिकल और मेंटल डिसॅबिलिटी, पर्सन्स अफ्लिक्टेड विथ HIV और AIDS. आणि तिसरं, पर्सन्स ॲडिक्टेड टू अ डिपेंडन्स फॉर्मिंग सबस्टन्सेस सच ॲज नार्कोटिक ड्रग्स और अल्कोहोल. अंमली पदार्थ किंवा अल्कोहोल सारख्या निर्माण करणाऱ्या व्यसनावर तो डिपेंड झालेला व्यक्ती. तसं एखादा व्यक्ती चरस, गांजा वगैरे असा ओढतो, ब्राऊन शुगर, आणि मग त्याच्या आहारी जातो. संजय दत्त त्यामध्ये अडकला होता. मग तशा व्यक्तीला ती संस्था सांभाळते, त्याचं केअर काउन्सिलिंग करते, आणि त्या व्यसनामधनं त्याला बाहेर काढते, त्याची ट्रीटमेंट करते, त्याचे चार्जेस घेते, त्याच्यावरती एक्झम्पशन दिलेलं आहे.
पब्लिक हेल्थ, काय हे हेडिंग आहे, पब्लिक हेल्थ बाय वे ऑफ, पब्लिक हेल्थ या केअर और काउन्सिलिंग. तसंच पब्लिक अवेअरनेस, पब्लिक अवेअरनेस दुसरा पॉईंट आहे कशामधला, पब्लिक हेल्थ मधला दुसरा पॉईंट आहे पब्लिक अवेअरनेस ऑफ प्रिव्हेंटिव्ह हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग और प्रिव्हेन्शन ऑफ HIV इन्फेक्शन. यासाठी केअर आणि काउन्सिलिंग केलं जातं. त्याचे चार्जेस घेतले जातात, त्याच्यावरती GST येणार नाही. कोणासाठी, सगळ्यांसाठी नाही. ही ॲक्टिव्हिटी कोण करते, अशी एंटिटी जी रजिस्टर आहे, द एंटिटी शुड बी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, आणि ते ही ॲक्टिव्हिटी करत असतील त्यांना एक्झम्पशन आहे, बाकीच्या सगळ्यांना नाही. ओके. ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअलिटी और योगा. आता मी योगाचे क्लास चालू केले आणि माझं क्लास चांगले चालायला लागले आणि मला 20 लाखाच्या वरती ॲडिड टर्नओव्हर गेला माझा. मला GST लागेल की नाही, हां लक्षात घ्या. मी रजिस्टर नाही आहे ना याच्यामध्ये. माझा प्रश्न हा आहे, मी प्रॉपर्टरशिप हा बिझनेस करतो योगा शिकवण्याचा, आणि जर मी रजिस्टर नसेल ना 12AA मध्ये, हे ॲप्लिकेबल कोणाला एक्झम्पशन, अशी एंटिटी जी रजिस्टर आहे, मी रजिस्टर नाही आहे, मला GST लागेल ना भरायला, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. हे लक्षात घ्या हा पॉईंट. ॲडव्हान्समेंट ऑफ रिलिजन, स्पिरिच्युअलिटी और योगा, धर्म, आध्यात्मिक योगाची प्रगती याकरता कोण चार्जेस, तर बाबा रामदेव आहे, त्याचा ट्रस्ट आहे. ते बाबा रामदेव यांचा जे ट्रस्ट आहे ते जर रजिस्टर असेल 12AA किंवा 12AB मध्ये, तर ते जे चार्जेस घेतात त्याच्यावर GST येणार नाही. जे एंटिटी रजिस्टर नाही आहे या इन्कम टॅक्सच्या ह्या 2 ॲक्टमध्ये, त्यांच्याकरता एक्झम्पशन ॲप्लिकेबल होणार नाही, हे लक्षात घ्या. मला हे सांगायचं आहे. एक्झम्पशन सगळ्यांकरता नाही आहे. स्पेसिफिक सप्लायर, इथे काय स्पेसिफिक हे सप्लायर असतील आणि ते ही ॲक्टिव्हिटी करत असतील तर एक्झम्पशन आहे. आता पुढची एंट्री बघा कशी आहे, ही एंट्री बघा कशी आहे की ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू, संबंधित कुठले असले पाहिजेत, ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशन प्रोग्राम्स, स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू अबॅन्डन्ड, ऑर्फन, होमलेस चिल्ड्रेन, म्हणजे सोडलेली अनाथ किंवा बेघर मुलांसाठी एज्युकेशनल प्रोग्राम चालवला जातो. फिजिकली और मेंटली ॲब्यूज किंवा ट्रॉमॅटाइज पर्सन, म्हणजे आघात झालेल्या व्यक्ती, त्यांच्याकरता काय प्रोग्राम चालवला जाते. कुठला प्रोग्राम, एज्युकेशनल प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम. तसंच कैदी आहे त्यांच्याकरता काय प्रोग्राम केला जातोय. आणि पर्सन्स ओव्हर द एज, आता बघा ही कंडिशन काय, रिसिपियंट कोण आहे, हे रिसिपियंट असले पाहिजेत. बघा ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम आहे, करणारा कोण आहे, हां रजिस्टर एंटिटी, जी एंटिटी रजिस्टर आहे 12AA 12AB मध्ये, आणि रिसिपियंट कोण आहे, म्हणजे ही ॲक्टिव्हिटी पण असली पाहिजे, ही ॲक्टिव्हिटी असली पाहिजे, सप्लायर पण स्पेसिफिक असले पाहिजेत, आणि घेणारे हे असले पाहिजेत. एक्झम्पशन तरच आहे. 3 मधली एक जरी कंडिशन बदलली, एक्झाम्पल आता इथे पर्सन्स ओव्हर द एज 65, एज 64 आहे, एक्झम्पशन लागणार नाही. कळलं, एज पाहिजे, पर्सन ओव्हर द एज 65 यस आहे. दुसरं काय, रिसाइडिंग इन रुरल एरिया, राहणारा कुठे आहे, अर्बन एरियामध्ये, एक्झम्पशन नाही. 65च्या पुढे एज पाहिजे, ओव्हर द एज 65 पाहिजे, रुरल एरियामधला पाहिजे, आणि त्याला सर्व्हिस दिली जाते कुठली, ॲडव्हान्समेंट ऑफ एज्युकेशनल प्रोग्राम किंवा स्किल डेव्हलपमेंट रिलेटिंग टू, लक्षात घ्या, शैक्षणिक कार्यक्रम किंवा कौशल्य विकास कोणाचा केला जातोय, हे दिले ABCD मधला यांचा. आणि हे सप्लायर कोण आहे, सप्लायर जर एंटिटी रजिस्टर अंडर सेक्शन 12AA 12AB आहे, म्हणजे इथे सप्लायर, ती ॲक्टिव्हिटी आणि तो घेणारा, हे सगळं मॅच झालं तर एक्झम्पशन आहे, अदरवाईज नाही. प्रिव्हेन्शन ऑफ एन्व्हायरमेंट इन्क्लुडिंग वॉटरशेड, फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ, पर्यावरणाचे रक्षण, पाणलोट, जंगले आणि वन्यजीवांसह या दिलेल्या ॲक्टिव्हिटीज कशामध्ये येतात, यांच्या डेफिनेशनप्रमाणे सर्व ॲक्टिव्हिटीमध्ये येतात. म्हणजे अटी शर्तीवरती एक्झम्पशन आहे, हे एक्झम्पशन ओपन नाही आहे, लक्षात घ्या.
या अटी शर्तीप्रमाणे ॲक्टिव्हिटी होत असेल, देणारा आणि घेणारा त्या अटी शर्तीप्रमाणे असेल तर हे एक्झम्पशन लागू आहे, अदरवाईज नाही. आणि ह्या व्यतिरिक्त वेगळं काय असेल, आता खाली बघा इथे ही नोट दिली आहे. ओनली दो सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय चॅरिटेबल अँड रिलिजियस ट्रस्ट रजिस्टर अंडर सेक्शन 12AA 12AB ऑफ इन्कम टॅक्स विच फॉल्स विदिन द अबो डेफिनेशन. सर्व्हिसेस वरच्या व्याख्येप्रमाणे जर असतील तरच त्या चॅरिटेबल ॲक्टिव्हिटीज आहेत आणि त्या आर एलिजिबल फॉर एक्झम्पशन. त्याच फक्त एलिजिबल होतील एक्झम्पशनसाठी, पात्र होतील. देअर कुड बी मेनी अदर सर्व्हिसेस ज्या देत असतील त्या चॅरिटेबल ॲक्ट किंवा रिलिजियस ट्रस्ट त्या नॉट कवर्ड, या डेफिनेशनमध्ये कवर नाही आहेत, त्या अट्रॅक्ट GST त्या टॅक्सेबल होतील. फॉर इन्स्टन्स, फॉर एक्झाम्पल बघा काय, ग्रँट ऑफ ॲडव्हर्टायझिंग राईट्स टू अ पर्सन ऑन द प्रिमायसेस ऑफ द चॅरिटेबल रिलिजियस ट्रस्ट ऑन पब्लिकेशन ऑफ द ट्रस्ट और ग्रँटिंग ॲडमिशन टू इव्हेंट, फंक्शन, सेलिब्रेशन, शोज अगेन्स्ट ॲडमिशन तिकीट फीज, हे सगळे ह्या दुसऱ्या एंट्रीमध्ये एक्झम्पशन नसेल तर ते टॅक्सेबल होईल. ह्या एंट्रीमध्ये ती पॉवर नाही आहे की या बाकीच्या ॲक्टिव्हिटीजला एक्झम्पशन देण्याची पॉवर या एंट्रीत नाही आहे, एवढं लक्षात घ्या. तुम्हाला गुंतागुंत कळावी, आजचा उद्देश माझा एवढा होता की गुंतागुंत कळावी एक्झम्पशनमधली. तुम्ही जर कुठल्या सर्व्हिस प्रोव्हायडरचा ऑडिट करायला गेलात तर तुम्हाला तेवढ्या लेवलला ते आलं पाहिजे. आणि इतर पण जे गुड्सचे डीलर असतात ते पण ज्या सर्व्हिस घेतात ते बोलले ही सर्व्हिस आमची एकदम होती, आम्ही टॅक्स दिलाच नाही. लिंक मिळते की त्या सर्व्हिस प्रोव्हायडरनी यांच्याकडून टॅक्स घ्यायला पाहिजे की नव्हता, का नाही घेतला टॅक्स, यांनी पेमेंट केलं आहे. मग समोर तुमच्याकडे काय टॅक्स इनवॉइस आहे की बिल ऑफ सप्लाय, मग तो बिल ऑफ सप्लाय दाखवा ही सर्व्हिस आम्ही घेतली. मग ही एक्झाम काय, मग तुम्ही बघाल एक्झाम्शन प्रॉपर आहे की नाही, कुठल्या एंट्रीप्रमाणे एक्झाम्शन आहे. तुम्ही जसं काम करत जाल तुमचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, अभ्यास वाढत जाईल आणि तुम्हाला तुमचं नॉलेज पण डेव्हलप होत जाईल. अभ्यास हा करावाच लागेल, पण खूप अभ्यास. तुमच्याकडे प्रॉपर माहिती आहे, परफेक्टली माहिती आहे तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. कशी माहिती वापरायची तुम्हाला हेही सांगतोय मी. माहिती घेणं हे पण गरजेचं आहे. तुम्हाला माहिती कशी वापरायची हे कळलं, पण तुमच्याकडे अपडेटेड इन्फॉर्मेशन नसेल तर तुम्ही चुकीच्या माहितीच्या आधारे कारवाई कराल, पकड जाईल ती. बरं वेळा असंच होतं, कारवाई होते मग कळते अरे आपण अमेंडमेंट विचारातच घेतली नाही किंवा हा अधिकारच नाही आहे, ते आपण काम करतोय, उपयोग नाही त्याचा. ठीक आहे, कळलं एवढं, थांबूया.